शारीरिक, मानसिक आणि सामाजिक किंवा आध्यात्मिक यातून प्रत्येक सवयीमागचं कारण, त्याचे फायदे आणि ते का टाळावं हे आपल्याला कळतं. तर ज्यांचं वय 60 ते 80 आहे त्या लोकांनी काही गोष्टी करायच्या त्या दिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दलही माहिती दिलेली आहे. ती आपण आता सविस्तरपणे पाहू. या सवयी तुम्ही लावा. जसं की शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठण्याची एकच वेळ ठेवा. शरीराची जैविक घड्याळ नीट चालतं, झोपेची गुणवत्ता वाढते. सूर्यप्रकाश घ्या, त्यामुळे हाडं मजबूत राहतात. फेरफटका मारा, यामुळे हृदय निरोगी राहतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि साखर नियंत्रणात राहते. योगासने करा, यामुळे स्नायूंना ताकद मिळते. प्राणायाम करा, यामुळे चिंता कमी होते. ध्यानधारणा करा, यामुळे मन स्थिर राहतं आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं. झोप वेळेवर घ्या. अपुरी झोप ही रोगांची जननी आहे. योग्य झोप घेतल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. हलका आणि संतुलित आहार घ्या. वयानुसार पचनशक्ती कमी होते, त्यामुळे हलका आहार शरीरावर भार टाकत नाही. कोमट पाणी प्या, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. भाज्या, फळं, धान्यांचा वापर करा. तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होतं आणि प्रतिकारशक्ती वाढते. मीठ आणि साखर मर्यादित वापरा. जास्त मिठाने BP वाढतो आणि साखरेमुळे मधुमेह होतो. पुरेसं पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि मूत्रपिंडाचे त्रास वाढतात, त्यामुळे पुरेसं पाणी प्या. औषधे वेळेवर घ्या. औषधे घेणे जर विसरलं तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. रक्तदाब आणि साखरेची तपासणी नियमित करून घ्या. जेवल्यानंतर थोडंसं चाला, यामुळे पचन सुधारतं आणि साखरही नियंत्रणात राहते. मानसिक आरोग्यासाठी आणि आनंदासाठी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार रोग वाढवतात. आवडते छंद जोपासा, जसं की चित्रकला, वाचन, लेखन, यामुळे मेंदू सक्रिय राहतो. संगीत ऐका, यामुळे ताण कमी होतो, मन हलकं होतं. निसर्गामध्ये वेळ घालवा. हिरवळ, पाखरं, झाडं मनाला शांती देतात. हसण्याची सवय लावा. कृतज्ञता व्यक्त करा, जीवनाविषयी समाधान वाढतं. नवीन गोष्टी शिका. मोबाईलचा वापर, संगणक, पाककला यामुळे मेंदू आपला सतत जागा राहतो आणि सक्रिय राहतो. त्याचप्रमाणे खेळ खेळा, यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचा व्यायाम होतो. जसं की तुमच्या मनामध्ये आलेले विचार लिहून काढा, यामुळे तणाव बाहेर पडतो आणि विस्मरण कमी होतं. सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनासाठी नाती जोपासा. मुलं, नातवंड, मित्र यांच्यासोबत वेळ घालवा. समाजामध्ये सहभागी व्हा. सण, उत्सव, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, यामुळे एकटेपणा दूर होतो. दानधर्म करा, सेवा करा. क्षमा करण्याची सवय लावा. राग धरल्यामुळे मन विषारी होतं. धार्मिक ग्रंथाचं वाचन करा, यामुळे आत्मिक शांती मिळते. दररोज प्रार्थना करा, ध्यान करा, यामुळे मनावर नियंत्रण वाढतं. मित्रमंडळींना भेटा, त्यामुळे आनंद मिळतो आणि आपलं मानसिक आरोग्यही सुधारतं. मन मोकळेपणाने गप्पाही मारता येतात. मेंदू आणि हृदयावरचा ताणही कमी होण्यास मदत होते. जास्त पलंगांवर पडून राहू नका, यामुळे स्नायू कमकुवत होतात. तेलकट, मसालेदार अन्न कमी करा, पचन बिघडतं. गॅस आणि आम्लपित्त वाढतं. साखर, मिठाई टाळा, यामुळे मधुमेह वाढतो. जास्तीत जास्त मीठ खाणं टाळा, यामुळे BP वाढतो आणि हृदयावरती ताण येतो. त्याचप्रमाणे शीतपेय हे टाळा, यामुळे हाडं कमकुवत होतात. धूम्रपान, तंबाखू, दारू यामुळे हृदयविकार किंवा कॅन्सरचा धोका वाढतो. पाणी कमी पिणं टाळा, यामुळे मूत्रपिंड बिघडू शकतं. जास्त चहा, कॉफी पिऊ नका, यामुळे आम्लपित्त आणि निद्रानाश वाढतो. अति औषध स्वतःहून घेणं टाळा, यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच मानसिक आणि भावनिक आरोग्यही चांगलं राहण्यासाठी काही कृती करणं गरजेचं आहे. जसं की सतत TV बघणं टाळा, त्यामुळे मेंदू सक्रिय होतो. डोळे, कान उगाचच थकतात. मोबाईलवर उगाचच तासनतास वेळ घालवू नका, यामुळे एकाग्रता कमी होते आणि मेंदूवर ताण वाढतो. नकारात्मक विचार टाळा, नकारात्मक विचार केल्यामुळे रोग जडतात. जास्त भूतकाळात अडकून पडू नका, वर्तमान काळाचा आनंद घ्या. तक्रारी करण्याची सवय असेल तर सोडून द्या, स्वतःलाही त्रास होत नाही आणि इतरांनाही होत नाही. नाती बिघडणार नाही याची काळजी घ्या, कारण आयुष्य खूप छोटं आहे. सर्वांशी प्रेमाने वागा. वाद घालणं टाळा, मानसिक ताण वाढतो वादामुळे. दुसऱ्यांना दोष देणं टाळा, यामुळे नात्यामध्ये कटुताही वाढते आणि नातीही बिघडतात. देव आणि निसर्गावर विश्वास ठेवा. आशा संपल्यावर जीवनाचं ओझं वाटतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आशावादी दृष्टीने बघा. महत्त्वाचं काय तर
हलका आहार, सकारात्मक विचार, समाजात सहभागी व्हा, दानधर्म करा, संगीत ऐका, निसर्गाचा आनंद घ्या. या गोष्टी तुम्ही लावल्या तर तुमचं आयुष्य आनंदी वाटेल. आणि उशिरा जर झोपला, तेलकट तुपट अन्न खाल्लं, व्यसन केलं, एकटेपणा, नकारात्मक विचार, जास्त मोबाईल टी व्ही पाहणं हे जर केलं तर तुम्हाला आयुष्याचा कंटाळा येईल. तेव्हा 65 ते 80 हा वय म्हणजे सुवर्ण काळ आहे. तेव्हा आनंदी आणि सुखी राहण्यासाठी समाजामध्ये मिसळा. सतत उत्साही राहण्यासाठी सकारात्मक विचार करा आणि स्वतःच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच बदल करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.